अगोदरच आपल्याला सांगितलं आहे की या देशातली 50, 55, 60% जनता ही शेतीवर डायरेक्ट अवलंबून आहे. त्यामुळे सर्वात जास्त काम जे करायचं आहे तुम्हाला शेती क्षेत्रातच करावं लागणार आणि उर्वरित जी जनता आहे 50-55% उर्वरित जनता ही खाद्याशी निगडीत असल्यामुळे शेवटी चांगल्या प्रकारचं उत्पादन, चांगल्या प्रकारचं खाद्य निर्माण करणं ही जशी शेतकऱ्याची जबाबदारी आहे तसंच चांगलं खाद्य खाणं ही पण खाणारी जबाबदारी आहे. त्यामुळे 100% लोक हे या शेती या विषयाशी निगडीत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार. आज आपण भाषणामध्ये विद्यापीठांच्या याच्याबाबत बोललात, मात्र गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठांमध्ये नवीन संशोधनं जी आहे ती झाली नाही अशा प्रकारची तक्रार आहे. कारण काही अंशी विद्यापीठामध्ये संशोधनं झाली आहेत, त्याचा वेग फार कमी आहे, त्याचं स्पीड फार कमी आहे. कारण मला काल ज्या कार्यकर्त्यांनी त्यांनी डेमो दिला त्यांनी आज सांगितलं की आम्हाला राहुरी कृषी विद्यापीठातून चांगलं मार्गदर्शन मिळालं आहे. त्यामुळं 13 लाख रुपये कमी उत्पादन खर्चामध्ये आम्ही 1,19 लाख रुपये उत्पादन आम्हाला मिळाले. म्हणजे काही ना काहीतरी त्यांनी नवीन बियाणं आणलं, काही ना काहीतरी सेंद्रिय बियाणं आणून त्यामध्ये प्रगती केली आहे. उत्पादन खर्च कमी झाला म्हणजे उत्पन्न आपोआप वाढल्यासारखं होतं. इंटरनॅशनल लेवलची विद्यापीठ आता सध्या राज्याच्या कुठल्याही विद्यापीठाचं रँकिंग हे इंटरनॅशनल लेवलच्या विद्यापीठावरून नाही, तर त्यांना इंटरनॅशनल लेवलच्या विद्यापीठापर्यंत नेण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञ किंवा मग लेक्चरर बाहेरून पार्ट टाईम बेसिसवर किंवा मग मानधनावरती कमी येतं आहे का, त्या संदर्भातले इस्रायलमधून काही टेक्निशियन बोलवत येतील का, तोही विचार माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती आणून आपल्याला ते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान कसं अवगत करता येईल या दृष्टिकोनातून शासनाचा प्रयत्न झाला. आपण भाषणामध्ये एक उल्लेख केला की कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा नेमकी काय परिस्थिती आहे, म्हणजे एकूणच शेतीमालावर जे पेस्टिसाइड वगैरे मारला जातं त्यावर काही अंशी ही गोष्ट खरी आहे की फार अनावश्यक रासायनिक शेती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्या रासायनिक शेतीचं या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला त्याचं सिम्पटम्स बघायचे असतील किंवा त्याचे जर काही परिणाम बघायचे असतील तर कॅन्सर हॉस्पिटलला गेल्यावरती कळतं की आपल्याला कॅन्सर हॉस्पिटल झाल्यावर लोकांना काय त्रास होतो आणि आपल्याला मिळालेलं आरोग्य किती परमेश्वराने किती चांगलं दिलेलं आहे. याचा जर नीट उपयोग करायचा असेल तर शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन तयार केलं पाहिजे आणि खाणाऱ्यांनी चांगलंच उत्पादन खाल्लं पाहिजे. यासाठी प्रचार आणि प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलणार. बजेट सादर झालेलं आहे आणि त्यामध्ये बजेटमध्ये क्रेडिट कार्डची जी पूर्वीची मुदत होती ती 3 लाख रुपयांची होती, आता ती 5 लाख करण्यात आली. किती फायदा होऊ शकतो असं वाटतं आपल्याला? मोठ्या प्रमाणात फायदा होईल. केंद्र सरकारचा उद्देश लार्ज आहे आणि केंद्र सरकार यातून देशभर कृषी खात्याला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. 100 जिल्हे केंद्राने या ठिकाणी टार्गेट केलेले आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये जे काही जिरायत शेती आहे प्रामुख्याने तिथे तृणधान्य आणि कडधान्य याच्यासाठी क्रॉप पॅटर्नसाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन देणार आहेत आणि त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे केंद्र सरकार या ठिकाणी पुरवणार आहे. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.